हाय हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही तर पुण्याच्याच घरी आहोत. तर एक जानेवारी आहे आज आणि आता जायचं आहे आम्हाला मामाच्या घरी. म्हणजे मामाचं घर आमच्या पिल्लूच्या मामाचं घर पलीकडेच आहे. तर आम्ही चाललेलो आहोत पलीकडे, कारण त्यांची इथं चाललं आहे मस्त वडापाव चालले तयार करायचं. चला काय काय तयारी आहे ती पण पाहूयात आपण. तर हे पहा, हे आहे आमचं घर आणि हे आहे माझ्या आईचं. तर चला काय हे पाय, आम्ही आमच्या गॅलरीमध्ये हे आणि हे आमच्या आईन त्यांचं आहे. चालणार आम्ही जाणार आहोत, तिथून दाखवते कुठून जायचं आहे आमचं. आणि हे आहे आमच्या आईन त्यांचं घर. तर चला सगळी झाली तयारी सगळ्यांची. आधी काय खातो बाळा? भूक लागली तुला? भूक लागली? चला आधी खातोय पाव आणि आम्ही जाणार आहोत. कोई है क्या? कोई है? अय कोणी आहे का? हॅलो हॅलो, मम्मीला बोलव रे आधी. मम्मा मम्मा कर. सगळे कामात बिजी. तर मम्मा आज तू आली म्हणाव. बोलवाय गेलता मम्मा काम करती ना, काम करती मम्मा. आबा तर आबा घे ना. अय आबा गेली. पण हे काहीच ऐकलं नाही. आबाला बीची तर इतके धावपळ चालू आहे सगळ्यांची. आधी तूच घे, जाऊ दे कुणीच नाही घेत. अरे बाबा तू पण नाही घेत, घे ना श्रीला. अरे सोडलं श्रीला. आता चला बघूयात तयारी काय काय आहे. आबा अयो, इथून सूर्य काढून तर काय जुने संपलं. ऐसी तयारी चल रही है. बचत ही करायला एक ही परत पाहिजे. इकडं कुणी नाहीये. अरे बापरे, सकाळ सकाळ. ए श्री, इथं भाजीपाला आणून ठेवलाय. बाकीचे पाव कुठे येतो? तिकडे नेऊन ठेवले का? कुठे बाकीचे वर ठेवले? अयो इथं ठेवलेत. मी तर बघितलेच नाही. चांगले ठेवले. तर तिथं हिलावलंय का बाबा? काय खडू लावलाय का? नाही मुंग्या लागायची सगळ्या. नाही मुंगी नाही घालायची. अजून घालू लागते ना वाटत. एवढे काहीच होणार नाही. कशी जोड आहे, कशी जोड. आरती काय फिलिंग आहे तुझी? सांग कसं वाटतंय? एकदम भारी, लय भारी. लय भारी. बोट चिरू नको फक्त. प्रत्येक वर्षी मालकीन बाई साफ करा. नाही ना, ती बाया बसल्या. तर फ्रेंड तुम्ही पाहत असाल ही गर्दी कशाची आहे. तर आज 1 जानेवारी कोरेगाव भीमाला शौर्य दिन आहे त्यांचा. आणि तरी इथं नाही का माझ्या आईवडिलांचा गाडा पण असतो पुणे नगर हायवेला. तर तिथं त्यांच्या गाड्यावरती खूप जास्त मग गर्दी असते. त्याच्यामुळं नाही का आम्ही सगळे गेलो होतो त्यांना थोडीफार हेल्प करायला. तर इथं माझे दाजी, मोठी बहीण, माझी लहान बहीण, मी आणि आम्ही सगळेजण बरेच जण तिथं आमच्या हेल्प करायला आले होते आईवडिलांना. कारण तिथं 2 जणांना ते हँडल होऊ शकत नाही म्हणून भरपूर जण आम्ही सगळे हेल्प करत होतो तिथे. आणि त्यांचं जे होतं
तयारी तर इथं चालू होती आणि भरपूर असे लोक आलेले. तर वडापाव ठेवलेला तिथे गाड्यावरती, चहा आणि त्यांचं रसवंती म्हणजे रसाचं गुऱ्हाळ, ऊसाचा रस पण होता. त्याचबरोबर पकोडे, पालक पकोडे, कोबी पकोडे, सगळ्या प्रकारचे जे पकोडे वगैरे सगळं ठेवलेलं होतं. पाण्याची बॉटल वगैरे, कारण जे येणारे जाणारे आहेत ते यांना भुका वगैरे लागलेले असते, त्याच्यामुळे त्यांना जेवायला वगैरे ठेवलेलं, म्हणजे काही पण आता येता जाता खायला. आणि जेवण पण होतं तिथं, गाडी पण होती जेवणाची वगैरे, तर तिथं फ्री पण काही गोष्टी होत्या. आणि इथं आमचं असल्यामुळे आम्ही जवळच होतो, आमचं रस्त्याच्या हायवेला जवळच घर आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण तिथं आलेलो. पण गाड्यावरती फक्त माझे आई वडील आणि भाऊ, दाजी वगैरे होते. बाकी सगळे आम्ही घरीच तयारी करून देत होतो. आणि इथून आमच्या घराकडेच रस्ता आहे, हा जो चाललेला आहे तो, तर जवळच आहे एकदम हायवेला लागूनच. भैया जी स्माइल बघा. खतरनाक खतरनाक. दे कुठं देऊ, कुठून देऊ ना. हा दादी स्माइल. इकडे बघ आवा. कसे गरमागरम भजे वडापाव. अशू अशू इकडे बघ आवा. गरम गरम. तर संध्याकाळी हळूहळू गर्दी खूप कमी झाली आणि आम्ही पण सगळं आवरलं आणि सगळं साहित्य वगैरे घरी घेऊन गेलेलो, कारण सगळ्यांना भूक वगैरे लागली होती. आणि दिवसभर तेच करून करून तळून मळणले डोकं वगैरे दुखायला लागलं तर सगळ्यांचं. तर मस्त आता घरी चाललेलं निघालो होतो आम्ही, कारण सगळेच थकलेले आहेत आणि मस्त घरी स्वयंपाक वगैरे बनवलं. इथं तर चालूच आहे, पण घरी आम्ही मस्तपैकी मेथीची भाजी वगैरे बनवलेली आणि वरण भात साधं सिंपलचं आपलं जेवण बनवलेलं, जेवण केलं. आणि सगळेजण असे माहेरचे माझ्या बसलेले गप्पा मारत कसं झालं काय झालं मस्तपैकी. आज सगळ्यांचा आनंद आहे चेहऱ्यावरती, तर दिसूनच येते. आबा पण बसले होते, आबाला खूप झोप लागली होती, तर आबाला झोपायला जा म्हटलं तरी आबा झोपत नव्हते, तिथंच बसलेले. आणि तसंच गप्पा मारत चाललेल्या होत्या आमच्या सगळ्यांच्या, दाजी भाऊ माझा, आई वडील आणि मुलांची मस्ती पण चालू होती सोबतच. माझा मामाचा मुलगा आणि त्याची बायको पण आली होती हेल्प करायला. आणि तसंच ते पहिल्यांदाच, त्यांचं पण नवीन लग्न झालं आहे, ते पहिल्यांदाच आले होते आणि आता 2-4 दिवस राहणार आहेत इकडंच पुण्यामध्येच, फिरायला वगैरे जाणार आहेत ते, कारण आता इथं आले तर फिरून पण घेणार आहेत. ते पण बीड जिल्ह्यातले आहेत, म्हणजे आम्ही पण तिकडचंच आहोत. आणि तर चमची मस्ती चालली अशी तर लेकरांची चालत असते. करता करता तिला लागले हाताला. चला आता निकिता काय करते बघूयात आपण. तर इथं सगळे बसले होते, पण निकिताचं थोडं राहिलं होतं काम करायचं, स्वयंपाक वगैरे केला होता.